Okay, girls, let me have a really uncomfortable discussion with you all. माझा अँगल खराब झाला. Oh, but, yeah. Okay. Restart. Okay. You all should know this before getting married. Okay. Apparently आताच माझं लग्न फिक्स झालंय. तर आपल्या घरातले ना सगळं बघतात. ओके, लिटरली सगळं बघतात की वेन्यू कोणता डिसाईड करायचं, हळदी कशी करायची, कार्निवल, फोटोग्राफरची किती लोकांची टीम बोलवायची, सगळं डिस्कस करतात. व्हाट अबाउट दमाजी पापा, दमाजी के बारे में कौन रिसर्च करवाएगा. लाईक त्याच्या सोबत पुढचे 50 वर्ष काढायचे, जो माणूस रोज सकाळी माझ्या सोबत उठणार आहे, जो माणूस माझ्यासोबत रोज उठणार आहे, त्याच्याबद्दल झिरो रिसर्च. व्हॉट अन आयकॉनिक बिहेवियर. व्हॉट अन आयकॉनिक बिहेवियर पप्पा. पप्पाजी, ठीक आहे, पप्पाचं काम नाही, हे माझं काम आहे, म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगते. ओके, सो असं आहे की आपण मुलाबद्दल बिलकुलच रिसर्च करत नाही, वेदर इट्स अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज आहे. आता लव्ह मॅरेज वाले म्हणतील आम्ही तर त्याच्यासोबत 10 वर्ष राहिले. बेबी, लेट मी बी रिअली क्लिअर. तू त्याच्यासोबत 10 वर्ष जरी राहिली तरी पण वो मरत जात है, कधी कुठे फ्लिप मारून देईल, लग्नानंतर कसं त्याचा मेल इगो जागा होईल तू सांगू नाही शकत. बेटर आहे ऐकूनच घे मी काय बोलते. ओके, सो आता जे पण लोक आहे की like they are getting married hoping की ही चेंज आफ्टर मॅरेज, मोस्टली अरेंज मॅरेज वालेच असतात किंवा लव्ह मॅरेज वाले पण असतात. ओके, असतात, मी पाहिले की ते विचार करतात की तो ना लग्नानंतर चेंज होईल. कसं काय, काय होणार आहे लग्नानंतर, असा कोणता चमत्कार होणार आहे लग्नानंतर की तू लग्नानंतर चेंज होईल. तुझं लग्न होणार आहे का तू रिहॅबिलिटेशन सेंटर चालवती तिथं जाऊन. लाईक सिरियसली, सिरियसली बेब्स. हे पण लोक आहेत जे असे बोलतात की ही इज सच अ जेम. काय का जेम, ही इज सच अ स्वीट हार्ट. काय का स्वीट हार्ट भाई. तुमची स्टोरी ना ऍक्च्युअली इथूनच स्टार्ट होते आणि ती एंड ह्याच्यावर होते की नो नो यार, नो नो, तो ना स्ट्रेसमुळे असा वागायला लागलाय लग्नानंतर. लग्नानंतर त्याला रिस्पॉन्सिबिलिटी झाल्यात ना, बर्डन आलाय त्याला, त्यामुळे ना तो थोडासा पॉझिटिव्ह झालाय, त्यामुळे ना तो थोडा कंट्रोलिंग झालाय, पॉझिटिव्ह झालाय, कंट्रोलिंग झालाय. गर्ल, ही इज नॉट युअर बॉयफ्रेंड ऍट ऑल. ही इज लिटरली अ साइड क्वेस्ट. आता रोज तो तुझ्यासोबत राहतोय, तुमची लाईफ आहे सोबत एक. हाऊ कुड यू इवन से दिस. सेकंड थिंग, ओके, स्टॉप बीइंग इम्प्रेस्ड बाय बेअर मिनिमम. मी खूप लोकांचं पाहिलंय, खूप लोकांचं, इवन मोस्टली इन अरेंज मॅरेजेस. ओके, खूप म्हणजे खूप लोकांचं पाहिलंय की बेअर मिनिमम वरती इम्प्रेस्ड होत आहे भाई. म्हणजे ठीक आहे, आणि इट्स नॉट अबाउट अरेंज मॅरेज आले लोक, इव्हन लव्ह मॅरेज आले लोक, की कारण पहिल्या तेवढा गाण मस्ती करून त्यांचं लग्न होत असतं, त्याच्यामुळे त्यांना तर काही पण मिळालं ना ते खुश होऊन जातात त्याच्यामध्ये. ओके, ते मी 2-3 म्हणजे जे एकदमच कॉमनली ऐकलेल्या गोष्टी. ओके, ही इज गोना let me do this thing. Let's you like really, sir, congratulations for respecting basic fundamental rights. आणि अजून अजून एक प्राणी असतात जे लोक बोलतात की तो ना माझं कॉल असं उचलतो. ओके, तो ना मला रोज गुड मॉर्निंग टेक्स्ट करतो. थँक्यू, थँक्यू. तो रिस्पेक्ट करतोय तुझ्या चॅट्सची. तुम्हारी नहीं हो रही है, तुम्हारी चैट्स की रिस्पेक्ट हो रही है. So you need to understand this. And okay, if it's about marriage, we need to talk about one more important thing, and that is finances. इंटरनेटने ना तुमच्या डोक्याचा एवढा भाग भोसडा केलेला आहे की पैशांबद्दल बोलली मुलगी म्हणजे ती गोल्ड डिगर आहे. लाईक सिरियसली, सिरियसली, बटरफ्लाईज भरणार आहेत माझा ईएमआय. हे जे पोटात बटरफ्लाईज येतात त्याला बघून ते भरणार आहे माझा ईएमआय. कसा भरणार आहे रेंट मी घराचा. मला समजत नाहीये की अडल्टिंग नावाचं पण एक गोष्ट असतं. अडल्ट बनल्यावरच करताय ना तुम्ही लग्न, मग अडल्टिंग मध्ये डिस्कसिंग फायनान्सेस इज अ कॉमन थिंग. का नाही.
नाही समजत आहे तुम्हाला. अनदर अनपॉप्युलर ओपिनियन, ओके, ऐकायला थोडं तुमच्या कानाला अनकम्फर्टेबल वाटेल, बट स्टार्ट ऑब्झर्विंग हाऊ ही रिॲक्ट. जेव्हा पण तुम्ही काहीतरी सक्सेस वालं कुठेतरी पोहोचताय, कुठल्या तरी शिखरावरच जाताय सक्सेसच्या, तेव्हा जेव्हा तेव्हा थोडं ऑब्झर्व करायला शिका की तो कसा रिॲक्ट करतो. इवन तुम्ही अरेंज मॅरेज मध्ये आहात किंवा तुम्ही लव्ह मॅरेज मध्ये आहात, कारण मरत जात तर दोन्हीकडे सेमच असते, कुठे काही जास्त फरक नाहीये. तर जरा बघा, कारण तो तुम्हाला रडायला खांदा जर देत असेल, नो, नॉट डुईंग एनिथिंग रिअली ग्रेट. ओके, तुम्ही रडल्यावरती तुम्हाला खांदा द्यायला खूप सारे लोक मिळतीलच. बेस्ट फ्रेंड त्याच कामाचे असतात. ओके, बेटर आहे तुम्ही बघायला शिका की इफ ही इज फीलिंग जेलस ऑफ यू, जर त्याला तुम्हाला बघून, तुम्हाला त्या शिखरावरती बघून जर त्याला जेलस फील होत असेल, द गर्ल, jealous person is scarier than the enemy. Even though enemies are honest, but still आहे असं, म्हणजे जे आहे ते आहे. And please, for the love of God, please, 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 don't get married just because your father is asking to get. तुझे पप्पा बोलतोय, तुझ्या अराउंडचे लोक करताय, तुला कुठला तरी लेहंगा घालायचा आहे किंवा त्या पोराचा पैसाच बघितलाय किंवा जे पण आहे ते बघून लग्न करू नकोस. नो. वेनेवर तुमच्या डोक्यामध्ये ना जेव्हा आपण लग्न करायचा विचार येईल ना, तेव्हा फक्त स्वतःला एवढं विचारा की एम आय ऍक्च्युअली एक्साइटेड टू गेट मॅरिड, और एम आय ऍक्च्युअली एक्साइटेड टू गेट मॅरिड दॅट वन पर्सन. तो जो एक पर्सन आहे ना, त्याच्यासोबत लग्न करायला तुम्ही एक्साइटेड आहात की तुम्ही ऍक्च्युअली लग्न करायला एक्साइटेड आहात, असं स्वतःला क्वेश्चन विचारा. ओके, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला प्लीज सबस्क्राईब करा, कारण की आता माझं स्वतःच लग्न ठरलेलं आहे, तर मी असे खूप सारे व्हिडिओज बनवणार आहे. सो सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलला. रिअल बॅडीज सगळ्या करतील या चॅनलला सबस्क्राईब. अँड मला कमेंटमध्ये नक्की सांगा की जी एक मॅरेजची ऍडवाइस आहे जी ऍक्च्युली फकिंग शिट वाटते तुम्हाला, त्याच्याबद्दल मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुमच्या एक बॅडी फ्रेंडला जिचं आता लग्न होणार आहे, तिला हा व्हिडिओ नक्की सेंड करा, म्हणजे तिला तिच्या जेम मधून शाईन कसं काढायचं हे कळेल. बाय बाय.